मित्रांनो नमस्कार. वर्ष 2021-22 साठीचं युनियन बजेट आज संसदेसमोर मांडलं गेलं. आज आपण युनियन बजेट 2021-22च्या काही महत्त्वाच्या हायलाइट्स बघणार आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत आणि हे प्लॅटफॉर्म तुम्ही जर अजून व्हिजिट केले नसतील आणि सबस्क्राईब केले नसतील तर सबस्क्राईब करा. आजच्या या युनियन बजेट 2021-22च्या ज्या महत्त्वाच्या हायलाइट्स आहेत याचं PDF डॉक्युमेंट मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने जे पब्लिश केलेलं आहे ते PIBच्या वेबसाईटवर आहे. त्याची लिंक आपण इथे कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत. तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता. तर आपण सुरुवात करूया. हे पहिलं डिजिटल युनियन बजेट होतं. मागच्या वर्षी निर्मला सीतारामन मॅडमनी वही खात्यामध्ये बजेटची कॉपी आणली होती आणि ती संसदेसमोर मांडली होती. यंदा त्यांनी टॅबलेट जो भारतात बनवला होता त्या टॅबलेटवर त्यांनी ते युनियन बजेट प्रेझेंट केलेलं आहे. आपल्यासाठी तसं बघायला गेलं तर फरक काहीच पडत नाही, परंतु परीक्षेत जर का विचारलं तर लक्षात असू द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2021मध्ये मे महिन्यापर्यंत वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन आहेत आणि त्यामुळे माननीय अर्थमंत्र्यांनी अत्यंत सिलेक्टिव्हली रवींद्रनाथ टागोर यांची कविता त्यातल्या 2 ओळी त्यांनी संसदेसमोर मांडल्या हे बजेट प्रेझेंट करत असताना. फेथ इज द बर्ड दॅट फील्स द लाईट अँड सिंग्स व्हेन द डॉन इज स्टील डार्क. बरोबर आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांच्या त्या ओळी त्यांनी उद्धृत केल्या हे बजेट मांडत असताना. आता आपण सुरुवात करूया, महत्त्वाच्या आपल्या मुद्द्यांकडे वळूया आपण. युनियन बजेट 2021-22च्या की हायलाइट्स. तर हे बजेट त्यांनी मांडत असताना 6 महत्त्वाचे पिलर्स त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. ते पिलर्स कुठले कुठले आहेत? हेल्थ आणि वेलबिंग, फिजिकल अँड फायनान्शियल कॅपिटल अँड इन्फ्रास्ट्रक्चर, इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट फॉर ॲस्पिरेशनल इंडिया, रिइन्व्हिगोरेटिंग ह्युमन कॅपिटल, इनोव्हेशन अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्सिमम गव्हर्नन्स. म्हणजे थोडक्यात बजेटला त्यांनी 6 महत्त्वाच्या विभागामध्ये विभागलेलं आहे. आपण एक एक करून हे पिलर्स बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी बजेट आउटले कसा दिलेला आहे, कुठल्या नवीन स्कीम्स काढलेल्या आहेत ते आता आपण एक एक करून बघूया. ठीक आहे. सुरुवात करूया हेल्थ अँड वेलबिंग पासून. आरोग्य आणि स्वास्थ्य. तर रुपये 2,23,846 कोटींचा आउटले आहे वर्ष 2021-22 साठी. 2020-21च्या बजेटमध्ये हा आउटले हेल्थ अँड वेलबिंगसाठी 94,452 कोटींचा होता. याचा अर्थ 137% वाढ केलेली आहे हेल्थ आणि वेलबिंगसाठी. आणि आता त्यासाठी त्यांनी जे महत्त्वाचे फोकस असणारे जे 3 एरियाज निवडलेले आहेत हेल्थ आणि वेलबिंगसाठी ते आहेत प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि वेलबिंग. म्हणजे काय? आधी कुठल्याही रोगराईला अटकाव करायचा. जर का ती रोगराई माणसांपर्यंत पोहोचलीच, समजा नागरिकांपर्यंत पोहोचलीच, तर क्युरेटिव्ह म्हणजे त्यावर क्युअर करण्यासाठी किंवा त्याची उपचार पद्धती त्याकडे लक्ष द्यायचं आणि वेलबिंगकडे लक्ष असू द्यायचं. ठीक आहे. तर सुरुवात करूया त्यातनं. आता पहिला जो मुद्दा आहे हेल्थ आणि वेलबिंग मधला तो आहे वॅक्सिन्स. वॅक्सिनमध्ये फक्त कोविड-19च्या वॅक्सिनसाठी पुढच्या वर्षासाठी 35,000 कोटीचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे काय? 35,000 कोटी राखून ठेवलेले आहेत कोविड-19च्या वॅक्सिनसाठी. याशिवाय एक मेड इन इंडिया न्यूमोकॉकल वॅक्सिन असणार आहे. पूर्ण देशामध्ये ती वॅक्सिन रोल आउट होणार आहे. दरवर्षी 50,000 मुलं या आजाराने मरतात, न्यूमोनियासारख्या आजाराने, आणि तो होऊ नये म्हणून मेड इन इंडिया न्यूमोकॉकल वॅक्सिन जी आहे ती संपूर्ण देशामध्ये जी आहे ती रोल आउट केली जाणार आहे. ठीक आहे. सध्या फक्त 5 राज्यांमध्ये ही वॅक्सिन पुरवली जाते. ती संपूर्ण देशामध्ये आता ती पुरवली जाणार आहे. जवळपास 64,180 कोटींचं आउटले आहे पुढे येणाऱ्या 6 वर्षांसाठी. आणि नवीन एक स्कीम आता इंट्रोड्यूस केली जाणार आहे, पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना. ही जी सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे ही नॅशनल हेल्थ मिशनच्या जोडीला आता नव्याने राबवली जाणारी योजना आहे. आता या योजनेअंतर्गत कुठल्या कुठल्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत ते आपण बघूया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर वन हेल्थ जवळपास 17,788 ग्रामीण आणि 11,024
नागरी हेल्थ आणि वेलनेस सेंटर्स सुरू केले जाणार आहेत. याशिवाय 4 रिजनल नॅशनल इन्स्टिट्यूट्स फॉर व्हायरोलॉजी सुरू केल्या जाणार आहेत. याच्याशिवाय इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब्स या 3382 ब्लॉक लेवलवर सुरू केल्या जाणार आहेत आणि 11 राज्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक्स हे जवळपास 602 जिल्ह्यांमध्ये सुरू केले जाणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो मी, 17,788 रूरल आणि 11,024 अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर सुरू केले जाणार आहेत. 4 रिजनल नॅशनल इन्स्टिट्यूट्स फॉर व्हायरोलॉजी सुरू केल्या जाणार आहेत. याशिवाय क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक्स हे 602 जिल्ह्यांमध्ये सुरू केले जाणार आहेत आणि 12 राष्ट्रीय संस्थासुद्धा या संदर्भात सुरू केल्या जाणार आहेत. याच्याशिवाय एक इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन पोर्टल म्हणजे अशी एक वेबसाईट असेल की ज्यावर आरोग्यसंबंधी सर्व डेटाबेस जो आहे संपूर्ण राज्यांचा आणि देशाचा हा एकाच ठिकाणी आपल्याला अवेलेबल होईल. ठीक आहे. याचा उपयोग काय होणार आहे, ज्या पब्लिक हेल्थ लॅब्स आहेत यांचा डेटाबेस तिथे इंटिग्रेट केला जाणार आहे. ठीक आहे. याच्याशिवाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन साऊथ ईस्ट एशिया रिजनसाठी एक रिजनल रिसर्च प्लॅटफॉर्म सुद्धा प्रस्तावित आहे आणि 9 बायोसेफ्टी लेवल 3 लॅबोरेटरीज सुद्धा सुरू केल्या जाणार आहेत. हे सगळं कशा अंतर्गत सुरू होणार आहे, हे हेल्थ सिस्टम अंतर्गत सुरू होणार आहे. ठीक आहे. आता पहिला पेलर जो आपला आहे हेल्थ आणि वेलबिंग, यातला तिसरा मुद्दा आपण घेऊया न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. यामध्ये मिशन पोषण 2.0 सुरू होणार आहे. मिशन पोषण 2.0 आणि याच्यामध्ये काय होणार आहे की 112 जिल्ह्यांची निवड केलेली आहे जिथे माल न्यूट्रिशनचं प्रमाण जास्त आहे, कुपोषणाचं, आणि तिथे न्यूट्रिशनल आउटकम्स इम्प्रूव्ह करण्यासाठी एक इंटेन्सिफाईड स्ट्रॅटेजी डिवाइज केली जाणार आहे. ठीक आहे. तर मिशन पोषण 2.0 सुरू होणार आहे. पुढचा मुद्दा घेऊया आपण, युनिव्हर्सल कव्हरेज ऑफ वॉटर सप्लाय, पाणी पुरवठा. 2,87,000 कोटी येणाऱ्या 5 वर्षामध्ये खर्च केले जाणार आहेत जलजीवन मिशन अर्बन या योजनेअंतर्गत आणि जवळपास 2,86,00,000 घरांना नळाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. ठीक आहे. याशिवाय 4,378 ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत शहरी, त्यांना सुद्धा पाणी पुरवठा केला जाणार आहे आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट ही स्कीम 500 अमृत सिटीजमध्ये राबवली जाणार आहे. 500 अमृत शहरांमध्ये लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट राबवलं जाणार आहे. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया आपण, स्वच्छ भारत स्वस्थ भारत. 1,41,678 कोटी येणाऱ्या 5 वर्षांमध्ये खर्च होणार आहेत आणि त्या स्कीमचं नाव असणार आहे अर्बन स्वच्छ भारत मिशन 2.0. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज पुरवल्या जाणार आहेत, कंप्लीट फिकल स्लज मॅनेजमेंट अँड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट. म्हणजे काय, जे आपलं शौचालयातनं बाहेर पडणारं जे पाणी असतं, दूषित पाणी असतं, तर त्याचं नियोजन आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, याशिवाय जे इंडस्ट्रीजमधनं जे दूषित पाणी बाहेर पडतं, घरादारातून जे धुण्या भांड्याचं पाणी बाहेर पडतं, त्याची सुद्धा ट्रीटमेंट केली जाणार आहे. सोर्स सेग्रिगेशन ऑफ गार्बेज म्हणजे काय, कचऱ्याचं त्याच्या स्रोताच्या ठिकाणीच सेग्रिगेशन केलं जावं. ओला कचरा, सुका कचरा, बायोहॅझार्डस कचरा, मेडिकल वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट याप्रमाणे कचऱ्याचं सेग्रिगेशन केलं जाणार आहे. रिडक्शन इन सिंगल यूज प्लास्टिक, एकदाच वापर करणाऱ्या जे प्लास्टिक आहे त्याचा कमीत कमी वापर व्हावा याकडे लक्ष असणार आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं, बायो रिमेडिएशन ऑफ ऑल लिगसी डंप साइट्स, जिथे जिथे कचरा टाकला जातो त्या साइट्सचं बायो रिमेडिएशन केलं जाणार आहे. म्हणजे थोडक्यात त्या साइट्सवर कचऱ्यामुळे जे प्रदूषण पसरलेलं आहे ते कमी करण्याचा प्रयत्न आणि त्या साइट्स इतर अनेक उद्देशांसाठी वापरल्या जाव्या, त्यासाठी त्या योग्य व्हाव्यात म्हणून बायो रिमेडिएशन केलं जाणार आहे. शेवटून दुसरा मुद्दा, क्लीन एअर. 2,217 कोटी दिले जाणार आहेत एअर पोल्युशन टॅकल करण्यासाठी आणि
42 अर्बन सेंटर्स विथ मिलियन प्लस पॉप्युलेशन, म्हणजे काय, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले 42 शहर निवडण्यात आलेले आहेत, जिथे हा खर्च प्रामुख्याने केला जाणार आहे 2217 एअर पोल्युशन टॅकल करण्यासाठी. 2217 कोटी. स्क्रॅपिंग पॉलिसी, आपण जी वाहनं वापरतो ती जुनी झाल्यानंतर त्यांचं काय करावं यासाठी सुद्धा त्यांनी स्क्रॅपिंग पॉलिसी ठरवलेली आहे. तर व्हॉलंटरी व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी जी आहे ती इंट्रोड्यूस केली जाणार आहे. ती साधारणपणे 20 वर्षांसाठी असेल. जर का तुमचं पर्सनल व्हेकल असेल, दुचाकी किंवा चारचाकी असेल, तर त्यासाठी त्यांनी मुदत घालून दिलेली आहे 20 वर्ष. आणि जर का कमर्शियल व्हेकल असेल, म्हणजे पॅसेंजर व्हेकल असेल किंवा इंडस्ट्रीयल पर्पजसाठी जर का त्याचा वापर होत असेल, तर त्याला 15 वर्षांची मुदत घालून दिलेली आहे. ठीक आहे. तर हे आहे हेल्थ अँड वेलबिंग. पहिला पिलर हा इथे संपलेला आहे. आपण दुसऱ्या पिलरकडे वळूया. दुसरा पिलर आहे फिजिकल अँड फायनान्शियल कॅपिटल अँड इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. पायाभूत सुविधा आणि मग त्या भौतिक असतील किंवा आर्थिक असतील त्याबाबत काय निर्णय घेण्यात आलेले आहेत ते आपण बघूया. पहिलं आहे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम, PLI. याच्यामध्ये 13 सेक्टर्स निवडण्यात आलेले आहेत आणि पुढील 5 वर्षांमध्ये त्यावर 1,97,000 कोटी खर्च केले जाणार आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी कुठले कुठले काय म्हणू आपण निवडलेले आहेत गोष्टी त्या बघूया आपण. टू क्रिएट अँड नर्चर मॅन्युफॅक्चरिंग ग्लोबल चॅम्पियन्स फॉर अँड आत्मनिर्भर भारत. मागील वर्षामध्ये चीन बरोबर जे लद्दाखमध्ये आपली धुमश्चक्री झाली आणि तिथे जे आपल्या सैनिकांचा जीव गेलेला आहे ते बघितल्यानंतर आपण जे काही आत्मनिरीक्षण केलं त्यामध्ये असं आढळून आलं की आपण बऱ्याच गोष्टी या बाहेरून आयात करतोय आणि त्या गोष्टी भारतामध्ये त्यांना पर्याय निर्माण केला जाऊ शकतो. आणि त्यासाठीच हे 1,97,000 कोटी पुढील 5 वर्षांसाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अंतर्गत वाटले जाणार आहेत. ठीक आहे. यामध्ये तरुणांना रोजगार मिळावा आणि की सेक्टर्स जे आहेत, महत्त्वाचे जे काही सेक्टर्स आहेत, त्यांचं स्केल आणि साईज वाढवता यावी यासाठी हा खर्च होणार आहे. टेक्स्टाईल्स किंवा वस्त्रोद्योगसाठी आता त्यांनी काय स्कीम्स आणलेल्या आहेत आपण बघूया. मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क स्कीम इन ॲडिशन टू PLI, म्हणजे आत्ता जी आपण PLI बघितली त्याच्या ॲडिशनमध्ये मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क्स आणले जाणार आहेत आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये 7 नवीन टेक्स्टाईल पार्क्स उभे केले जाणार आहेत. ठीक आहे. हे कशासाठी आहेत? ग्लोबल कॉम्पिटिशन जे आहे बांगलादेशसारख्या देशांकडनं टेक्स्टाईल सेक्टरमध्ये खूप चांगलं काम होतं आहे, त्यांचे एक्सपोर्ट्स वाढत आहेत, त्यांच्या तुलनेत आपले एक्सपोर्ट्स घटत आहेत आणि त्यामुळे हे 7 नवीन टेक्स्टाईल पार्क्स जे आहेत ते उभारले जाणार आहेत, ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट यावी आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावं आणि एक्सपोर्ट्स व्हावे असा यामागचा उद्देश आहे. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चरकडे वळूया आपण. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन याचं एक्सपान्शन नव्याने होणार आहे 7,400 प्रोजेक्टसाठी. आत्तापर्यंत 217 प्रोजेक्ट्स ज्यांची किंमत 1,10,000 कोटी आहे हे आत्तापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. आता जे मेजर एरियाज आहेत नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनचे ते कुठले कुठले आहेत ते बघूया आपण. थ्रस्ट एरियाज, क्रिएशन ऑफ इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर्स, बिग थ्रस्ट टू ऑन मॉनिटायझिंग असेट्स अँड एन्हान्सिंग द शेअर ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे काय आहे? एक तर इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर्स उभे राहावेत, नंतर मॉनिटायझिंग असेट्स, तुमचे जे असेट्स आहेत त्यांचं मॉनिटायझेशन करता यावं आपल्याला, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर जी भांडवली खर्च आहे त्याचं प्रमाण वाढावं किंवा त्याचा शेअर वाढावा. ठीक आहे. आता क्रिएशन ऑफ इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर्स इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग या अंतर्गत 20,000 कोटी जे आहेत त्याचं नियोजन केलं जाणार आहे किंवा त्याचं प्रावधान केलं जाणार आहे आणि डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन DFI याचं कॅपिटलायझेशन त्यातनं होणार आहे. आता याचं काम काय आहे DFIचं? इट विल ॲक्ट ॲज अ प्रोव्हायडर, एनेबलर अँड कॅटलिस्ट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग. म्हणजे काय की जे आपल्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्या फायनान्ससाठी
जी मदत लागते त्याच्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशनची उभारणी आणि त्याला 20,000 कोटीचं प्रबंधन आहे त्यासाठी. ठीक आहे. याशिवाय 5 लाख कोटी येणाऱ्या 3 वर्षांमध्ये DFI अंतर्गत वितरित केले जावेत, ज्याचा उपयोग इन्फ्रास्ट्रक्चर नवीन तयार करण्यासाठी व्हावा असा उद्देश आहे. ठीक आहे. पुढचं नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन सुरू केली जाणार आहे NMP, आणि याच्यामध्ये जे असेट मॉनिटायझेशन मेजर्स आहेत ते कुठले कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. 5 ऑपरेशनल टोल रोड्स वर्थ ₹5,000 crore being transferred to NHII NVIT. ठीक आहे. याशिवाय जे असेट्स आहेत ते 7,000 कोटीचे ते सुद्धा ट्रान्सफर होणार आहेत. याशिवाय डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असेट्स जे रेल्वेचे आहेत ते सुद्धा मॉनिटाईज होणार आहेत. नंतर जे इतर कोर इन्फ्रास्ट्रक्चर असेट्स आहेत ते सुद्धा असेट मॉनिटायझेशन प्रोग्राम अंतर्गत मॉनिटाईज केले जाणार आहेत. कुठले कुठले? गेल, IOCL आणि HPCLच्या ऑइल आणि गॅस पाईपलाईन्स असतील. नंतर Tier 2, Tier 3 सिटीजमधल्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे एअरपोर्ट्स असतील. याशिवाय रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वेअर हाऊसिंग असेट्स आहेत आणि स्पोर्ट्स स्टेडियम्स आहेत. मॉनिटायझेशन म्हणजे थोडक्यात काय, प्रायव्हेट प्लेयर्सला हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे मॅनेजमेंटसाठी दिलं जाईल आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं काही अमाऊंट जी आहे ती घेतली जाईल. जसं मध्यंतरी केरळमधले किंवा भारतातले काही एअरपोर्ट्स जे आहेत महत्त्वाचे Tier 1 सिटीजमधले ते अदानी एअरपोर्ट्सला आपण हँडओव्हर केले होते त्याप्रमाणे. ठीक आहे. आता रोड्स अँड हायवेज इन्फ्रास्ट्रक्चरकडे आपण वळूया. आत्तापर्यंतची सर्वात जास्त रक्कम 1,18,101 लाख कोटी इतके पैसे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेजला दिले जाणार आहेत. आणि याच्यामधले आपण काय म्हणूया, भारतमाला परियोजना जी आहे त्याच्यामध्ये 13,000 किलोमीटरपेक्षा जास्त जे रस्ते आहेत त्यांचं 3.3 लाख कोटीचं कॉन्ट्रॅक्ट्स जे आहेत आत्तापर्यंत अवॉर्ड करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत जे काही मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेजने काम केलेलं आहे त्यांनी 3,800 किलोमीटरचे रस्ते त्यामध्ये बांधलेले आहेत आणि मार्च 2022 पर्यंत 8,500 किलोमीटरच्या रस्त्यांचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार आहे. याच्याशिवाय 11,000 किलोमीटरचं नॅशनल हायवे कॉरिडॉर्स हा जो प्रोजेक्ट आहे हा मार्च 2022 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. 11,000 किलोमीटरचा नॅशनल हायवे कॉरिडॉर प्रोजेक्ट. ठीक आहे. याशिवाय इकॉनॉमिक कॉरिडॉर्स जे आहेत त्यांचं नियोजन कसं आहे ते आपण बघूया. तर तमिळनाडूमध्ये 3,500 किलोमीटरचे रोड, केरळमध्ये 1,100 किलोमीटरचे रोड, वेस्ट बेंगॉलमध्ये 675 किलोमीटरचे रोड प्रस्तावित आहेत. ठीक आहे. आता याशिवाय जे काही फ्लॅगशिप कॉरिडॉर्स किंवा एक्सप्रेसवेज आहेत ते तुम्हाला माहिती असेल. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो आहे त्याचं जे 260 किलोमीटरचं उर्वरित काम आहे ते 31 मार्च 2021 पर्यंत त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार आहे. याशिवाय बेंगलुरू चेन्नई एक्सप्रेसवे आहे, कानपूर लखनौ, दिल्ली देहरादून, रायपूर विशाखापट्टणम, चेन्नई सालेम, अमृतसर जामनगर, दिल्ली कटरा इत्यादी वेगवेगळे प्रोजेक्ट्स जे आहेत ते पाईपलाईनमध्ये आहेत. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे जे हायवेज बनत आहेत यावर ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचं सुद्धा नियोजन केलं जाणार आहे. तर त्याच्यामध्ये स्पीड रडार्स, व्हेरिएबल मेसेज साइन बोर्ड्स आणि GPS एनेबल्ड रिकव्हरी व्हॅन्स विल बी इन्स्टॉल्ड. ठीक आहे. स्पीड रडार्स जे स्पीड गन्स असतात, टाकून दिलेले ज्या स्पीड असतात हायवेवरच्या, तर हे जे स्पीड रडार्स लावले जाणार आहेत आणि याशिवाय GPS एनेबल्ड रिकव्हरी व्हॅन्स सुद्धा सुरू केल्या जाणार आहेत. आता आपण रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरकडे वळूया. रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1,10,055 कोटीचं नियोजन केलेलं आहे. त्यातलं नॅशनल रेल प्लॅन फॉर इंडिया 2030, तर ज्या फ्युचर रेडी रेल्वेज आहेत 2030 पर्यंत
त्यासाठी हा नॅशनल रेल प्लॅन फॉर इंडिया 2030 इंट्रोड्यूस केलेला आहे. 100% इलेक्ट्रिफिकेशन होणार आहे ब्रॉडगेज रूट्स आणि ते डिसेंबर 2023चं टार्गेट ठेवलेलं आहे. 100% इलेक्ट्रिफिकेशन ऑफ ब्रॉड गेज रूट्स टू बी कम्प्लिटेड बाय डिसेंबर 2023. ठीक आहे. याशिवाय आतापर्यंत जे काम आहे ते 2021च्या शेवटपर्यंत 72% इलेक्ट्रिफिकेशनचं काम पूर्ण केलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे फ्युचर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रोजेक्ट्स आहेत ते कुठले कुठले ते बघूया आपण. ईस्ट कोस्ट कॉरिडॉर फ्रॉम खरगपूर टू विजयवाडा, बंगालमधून तेलंगणा आंध्र प्रदेशपर्यंत. ईस्ट वेस्ट कॉरिडॉर फ्रॉम भुसावळ टू खरगपूर टू दानकुनी, म्हणजे काय, महाराष्ट्रातनं पश्चिम बंगालपर्यंत हा कॉरिडॉर असणार आहे. आणि नॉर्थ साऊथ कॉरिडॉर फ्रॉम इटारसी टू विजयवाडा, उत्तर प्रदेशमधनं पुन्हा दक्षिणेकडे हा कॉरिडॉर असणार आहे. ठीक आहे. आता याच्याशिवाय मध्यंतरी एक आठवड्याभरापूर्वी विस्टाडोम ही नवीन एक रेल पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर तिचं ट्विट केलं होतं. विस्टाडोम म्हणजे काय, जसं सनरूफ असतं त्याप्रमाणे वरून सुद्धा एक पारदर्शक मीडियम असेल छताचं आणि ॲस्थेटिकली डिझाईन्ड अशी ही नवीन ट्रेन आहे. तर ही सुद्धा टुरिस्ट रूटवर अशा प्रकारची ट्रेन इंट्रोड्यूस केली जाणार आहे. ठीक आहे. आता पुढचं अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरकडे आपण वळूया. तर याच्यामध्ये मेट्रो रेल नेटवर्क वाढवलं जाणार आहे आणि 18,000 कोटी नवीन स्कीमसाठी पब्लिक बस ट्रान्सपोर्टसाठी दिले जाणार आहेत. यासाठी PPP मॉडेल जे आहे ते वापरलं जाणार आहे आणि जवळपास 20,000 पेक्षा जास्त बसेस ज्या आहेत त्या यासाठी वापरल्या जाणार आहेत. ठीक आहे. मेट्रो लाईट आणि मेट्रो निओ या टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे मेट्रो रेल सिस्टमसाठी. कमीत कमी खर्च व्हावा आणि टियर 2 सिटीजमध्ये ही स्कीम वापरली जाणार आहे मेट्रो लाईट आणि मेट्रो निओ, आणि टियर 1च्या पेरिफेरल एरियाजमध्ये ही स्कीम वापरली जाणार आहे. आता कोची मेट्रो रेल्वे, चेन्नई मेट्रो रेल्वे, बेंगलुरू आणि नागपूर मेट्रो रेल्वेसाठी सोबत नाशिक मेट्रोसाठी सुद्धा या अंतर्गत खर्च केला जाणार आहे. ठीक आहे. पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये मागील 6 वर्षांमध्ये 139 गीगावॉट्स ही इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आणि 1.41 लाख सर्किट किलोमीटर ऑफ ट्रान्समिशन लाईन्स ॲड करण्यात आलेल्या आहेत आणि 2.8 कोटी घरांना विद्युत पुरवठा नव्याने करण्यात आलेला आहे मागच्या 6 वर्षांमध्ये. ठीक आहे. आता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ऊर्जेसाठी 3,05,984 कोटी येणाऱ्या 5 वर्षांमध्ये खर्च केले जाणार आहेत आणि एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन 2021-22 ही योजना आता नव्याने सुरू करण्यात येणार आहे. नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन 2021-22 क्लीन एनर्जी लक्षात ठेवून. ठीक आहे. आता वळूया आपण पोर्ट्स, शिपिंग आणि वॉटरवेजकडे. हां, वर्ष 2021-22 साठी PPP मोडवर 2,000 कोटी किमतीचे 7 प्रोजेक्ट सुरू होणार आहेत ऑपरेशन ऑफ मेजर पोर्ट्स अंतर्गत. म्हणजे काय, जे भारतामध्ये 13 मेजर पोर्ट्स आहेत त्यांच्यासाठी 2,000 कोटीचं प्रावधान केलेलं आहे. ठीक आहे. नंतर याशिवाय जवळपास 1.5 लाख जॉब हे 2024 पर्यंत शिपिंग इंडस्ट्रीमध्ये जनरेट होतील असं देखील म्हटलेलं आहे. पुढे येऊया आपण पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसकडे. तर याच्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त बेनिफिशरीजला उज्ज्वला स्कीम आता आपण एक्सटेंड करणार आहोत. याशिवाय सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अंतर्गत येणाऱ्या 3 वर्षामध्ये 100पेक्षा जास्त जिल्ह्यांना ॲड केलं जाणार आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये नवीन गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट जो आहे तो इंट्रोड्यूस केला जाणार आहे. याशिवाय एक इंडिपेंडंट गॅस ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑपरेटर सुरू केलं जाणार आहे. याच्यामध्ये फॅसिलिटेशन आणि कोऑर्डिनेशन असेल. ठीक आहे.
पुढचा जो मुद्दा आहे शेवटचा, फायनान्शियल कॅपिटलकडे आपण वळत आहोत. हां, आता फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर कव्हर केलं आपण, आता फायनान्शियल कॅपिटलकडे आपण वळत आहोत. तर याच्यामध्ये सिंगल सिक्युरिटीज मार्केट्स कोड नव्याने आता इव्हॉल्व्ह केला जाणार आहे. याशिवाय डेव्हलपमेंट ऑफ वर्ल्ड क्लास फिनटेक हब ॲट गिफ्ट IFSC, गुजरातमध्ये जी गिफ्ट सिटी आहे तिथे एक नवीन फिनटेक हब सुरू केलं जाणार आहे. याशिवाय एकूण जे कॅपिटल इन्फ्युजन होणार आहे सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ते 1000 कोटीचं आहे आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये 1,500 कोटीचं कॅपिटल इन्फ्यूज केलं जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स सेक्टरमध्ये त्याची FDI लिमिट 49% होती, ती आता वाढवून 74% करण्यात आलेली आहे. अँड इट विल अलाउ फॉरेन ओनरशिप अँड कंट्रोल विथ सेफगार्ड्स. ठीक आहे, महत्त्वाचं काय आपल्यासाठी, इन्शुरन्स सेक्टरमध्ये जी FDIची लिमिट 49% होती ती आता वाढवली आहे, 74% करण्यात आलेली आहे. याशिवाय असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड अँड असेट मॅनेजमेंट कंपनी टू बी सेटअप, जे स्ट्रेस्ड असेट आहेत त्यांच्यासाठी या कंपन्यांची नव्याने निर्मिती होणार आहे. रिकॅपिटलायझेशन ऑफ पब्लिक सेक्टर बँक्स 2021-22 साठी पब्लिक सेक्टर बँक्सला रिकॅपिटलाइज करण्यासाठी 20,000 कोटींचं प्रावधान केलेलं आहे. ठीक आहे, आता डिपॉझिट इन्शुरन्सकडे वळूया. DICGC ॲक्ट जो आहे 1961चा, त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय आता जे सार्फेसी ॲक्ट अंतर्गत जी मिनिमम लोन साईज होती डेट रिकव्हरीसाठी ती 50 लाख होती, ती आता कमी केलेली आहे, ती 20 लाख केलेली आहे. आणि NBFCची जी ॲसेट साईज आहे ती 100 कोटी करण्यात आलेली आहे. याच्याशिवाय कंपनी मॅटर्सकडे आपण वळूया. यामध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008 याचं डिक्रिमिनलायझेशन होणार आहे. म्हणजे काय, आता तो सिव्हिल मॅटरमध्ये ते समजा त्याच्या अंतर्गत सगळे खटले जे आहेत ते चालतील. ठीक आहे, याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं, प्रमोटिंग स्टार्टअप्स अँड इनोव्हेटर्स बाय इन्सेंटिव्हायझिंग द इनकॉर्पोरेशन ऑफ 1% कंपनीज. स्टार्टअप इंडस्ट्रीकडनं या नवीन निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. 1% कंपनी स्टार्टअपसाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे. जर तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करायची असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 2 डायरेक्टर्स असण्याची अट होती, ती अट आता शिथिल करून स्टार्टअपसाठी खास करून 1% कंपनीची घोषणा करण्यात आलेली आहे. ठीक आहे, नंतर reducing the residency limit for an Indian citizen to set up an OPC 1% company from 182 days to 120 days. म्हणजे काय, जे इंडियन सिटीजन्स आहेत त्यांना रेसिडेन्सीची जी लिमिट आहे ती, म्हणजे भारतात वास्तव्याची जी लिमिट आहे ती पूर्वी 182 दिवसांची म्हणजे 6 महिन्यांची होती, ती आता 4 महिन्यांवर म्हणजे 120 दिवसांवर आलेली आहे जर त्यांना 1% कंपनी स्थापन करायची असेल तर. ठीक आहे, याशिवाय जे नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत त्यांना सुद्धा 1% कंपनी भारतामध्ये स्थापन करता येऊ शकतील. ठीक आहे, आता डिसइन्व्हेस्टमेंट आणि स्ट्रॅटेजिक सेल म्हणजे जे आपले पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज आहेत त्याचं प्रायव्हेटायझेशन आणि त्यातनं येणारा पैसा, त्याचं टार्गेट 1,75,000 कोटी ठेवलेलं आहे 2020-21 साठी. ठीक आहे, याच्यामध्ये जी स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट होणार आहे ती BPCL, एअर इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IDBI बँक, BEML, पवन हंस, नंतर नीलांचल इस्पात निगम लिमिटेड. हे 2021-22 मध्ये यांच्यातलं डिसइन्व्हेस्टमेंट कंप्लीट होणं अपेक्षित आहेत. आता याच्याशिवाय जी IDBI बँक आहे ती सोडून 2 पब्लिक सेक्टर बँक्स आणि 1 जनरल इन्शुरन्स कंपनी हिचं प्रायव्हेटायझेशन होणं अपेक्षित आहे. आता त्याचं नाव जे आहे ते गुलदस्त्यात आहे सध्या, पण लवकरच ते उघडं होईल की त्या पब्लिक सेक्टर बँक्स आणि जनरल इन्शुरन्स कंपनी कुठली आहे ती.
LICचा IPO येणार आहे 2021-22 मध्ये, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ठीक आहे, म्हणजे शेअर मार्केटमध्ये आता LIC येणार आहे. नंतर याशिवाय एक स्पेशल पर्पज व्हेकल निर्माण केलं जाणार आहे. कशासाठी? की जी जमीन पडून आहे सरकारी मालकीची, तिचं मॉनिटायझेशन करता यावं, म्हणजे थोडक्यात ती सुद्धा विकून पैसा यावा, यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल जे आहे ते सुरू केलं जाणार आहे. ठीक आहे, आता गव्हर्नमेंट फायनान्शियल रिफॉर्म्स हा जो मुद्दा आहे त्याच्याकडे आपण येऊया. यामध्ये सेपरेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर टू स्ट्रीमलाईन द ईज ऑफ डुईंग बिझनेस फॉर कोऑपरेटिव्हज. जे सहकारी क्षेत्र आहेत त्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे थोडक्यात त्यांना बिझनेस करत असताना जे सरकारी परमिशन्स असतात किंवा कुठलाही बिझनेस हा लॉन्च करत असताना त्यांना ज्या सरकारी, आपण अडथळे हा शब्द थोडासा हार्श होईल, परंतु त्यांचा बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा बिझनेस चालू असताना तो स्मूथ व्हावा यासाठी सेपरेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर उभारलं जाणार आहे. आता आपण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट फॉर ॲस्पिरेशनल इंडिया या तिसऱ्या पिलरकडे वळूया. यामध्ये ॲग्रिकल्चर जे आहे त्याच्यामध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस जे आहे ते 1.5 पटीने वाढवण्यात आलेलं आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अक्रॉस ऑल कमॉडिटीज. ठीक आहे, आणि याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल किंवा डाळी असतील, याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, आउटले जो आहे कोटी रुपयांमध्ये 13, 14, 19, 20 आणि 2020-21चा त्यांनी तो टेबल तिथे समोर मांडलेला आहे. याशिवाय स्वामित्व स्कीम जी आहे ती प्रत्येक राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 1,80,000 प्रॉपर्टी ओनर्सपर्यंत आणि 1241 खेड्यांमध्ये पोहोचवली जाणार आहे, जिथे त्या प्रॉपर्टी ओनर्सला ऑलरेडी कार्ड्स इश्यू केलेले आहेत. स्वामित्व स्कीम नुकतीच त्यांनी लॉन्च केली होती. याशिवाय ॲग्रिकल्चरल क्रेडिट टार्गेट जे आहे ते 16.5 लाख कोटी इतकं वाढवण्यात आलेलं आहे फायनान्शियल इयर 2021-22 साठी. आणि ॲनिमल हजबंड्री, डेअरी आणि फिशरीज हे फोकस एरिया असणार आहेत. याशिवाय रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हा सुद्धा वाढवण्यात आलेला आहे, 30,000 कोटीवरनं तो 40,000 कोटी करण्यात आलेला आहे. याशिवाय मायक्रो इरिगेशन फंड हा सुद्धा डबल होणार आहे, 10,000 कोटीचा. ऑपरेशन ग्रीन स्कीम ही नवीन 22 पेरिशेबल आयटम्ससाठी दिली जाणार आहे. याशिवाय APMC ज्या आहेत, ॲग्रो प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज, यांना ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा ॲक्सेस दिला जाणार आहे. कशासाठी? इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज त्यांच्या इम्प्रूव्ह करण्यासाठी, पायाभूत सुविधा इम्प्रूव्ह करण्यासाठी. फिशरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट टू डेव्हलप मॉडर्न फिशिंग हार्बर्स अँड फिश लँडिंग सेंटर्स. जे मरीन आणि इनलँड म्हणजे समुद्र किनाऱ्याला हे जे सेंटर्स आहेत, फिशिंग हार्बर्स आणि फिश लँडिंग सेंटर्स, आणि जे इनलँड आहेत तिथे डेव्हलपमेंट व्हावी यासाठी इन्व्हेस्टमेंट व्हावी म्हणून त्यांनी आता 5 मेजर फिशिंग हार्बर्स जे आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत. कोची, चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप आणि पेटुआ घाट हे एक कोची सोडलं तर चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप आणि पेटुआ घाट हे मला वाटतं पूर्व किनाऱ्यावरचे सगळे सेंटर्स आहेत. याशिवाय मल्टीपर्पज सीवीड पार्क हे तमिळनाडूमध्ये आता नव्याने सुरू होत आहे, मल्टीपर्पज सीवीड पार्क. ठीक आहे. याशिवाय मायग्रंट वर्कर्स आणि लेबरर्ससाठी त्यांनी 1 नेशन 1 रेशन कार्ड स्कीम सुरू केलेली आहे. नव्याने जे 4 लेबर कोड्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्यांनी याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे. आत्तापर्यंत 1 नेशन 1 रेशन कार्ड जी स्कीम आहे त्या अंतर्गत 86% बेनिफिशरीज कव्हर झालेले आहेत असा सरकारचा दावा आहे. फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये स्टँडअप इंडिया स्कीम ही SC, ST आणि महिलांसाठी सुरू केली जाणार आहे. याच्यामध्ये मार्जिन मनी रिक्वायरमेंट जी होती ती आता घटवून 15% करण्यात आलेली आहे.
ठीक आहे. 17,500 कोटीचं MSME सेक्टरसाठी त्यांनी बजेट अलोकेशन केलेलं आहे, 15,700 कोटी. पुढचा चौथा जो पिलर आहे रिइन्व्हिगरेटिंग ह्युमन कॅपिटल. आता जे मानवी संसाधन आहेत त्यासाठी त्यांनी काय प्रयोजन केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये ते 4 मुद्दे त्यांनी हायलाईट केलेले आहेत: स्कूल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स वेलफेअर आणि स्किलिंग. स्कूल एज्युकेशनमध्ये NEP नुसार, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार 15,000 शाळांना मदत केली जाणार आहे आणि 100 नवीन सैनिकी स्कूल सुरू केले जाणार आहेत. त्यामध्ये NGO, प्रायव्हेट स्कूल आणि स्टेट्स यांची मदत घेतली जाणार आहे. 100 नवीन सैनिकी स्कूल हे महत्त्वाचं आहे. हायर एज्युकेशनमध्ये आता हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया ही नवीन बॉडी सेटअप केली जाणार आहे. ही एक अम्ब्रेला बॉडी असणार आहे आणि याच्यामध्ये काय असणार आहे? स्टँडर्ड सेटिंग, ॲक्रेडिएशन, रेग्युलेशन आणि फंडिंग या 4 मुद्द्यांवर ही बॉडी जी आहे मॉनिटर करणार आहे. म्हणजे काय, जी नवीन आता बॉडी सेटअप होणार आहे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, ही शाळांची स्टँडर्ड सेट करणार आहे, त्यांचं ॲक्रेडिएशन बघणार आहे, त्यांचं रेग्युलेट करणार आहे आणि फंडिंगसुद्धा बघणार आहे. ठीक आहे. याशिवाय लेहमध्ये नवीन सेंट्रल युनिव्हर्सिटी आता स्थापली जाणार आहे. ठीक आहे. नंतर शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स वेलफेअरसाठी 750 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल हे ट्रायबल एरियामध्ये सुरू केले जाणार आहेत. 750 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, निवासी शाळा 750. त्यांचं नाव काय? एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स. ठीक आहे. नंतर युनिट कॉस्ट ऑफ ईच स्कूल, या ज्या शाळा आहेत यांची युनिट कॉस्ट 38 कोटी असणार आहे. तर जे डोंगराळ भागामधले जे दुर्गम भाग आहेत तिथे त्याचं प्रयोजन जे आहे ते 48 कोटींचं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. याशिवाय शेड्यूल्ड कास्टसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम सुरू केली जाणार आहे. ठीक आहे. नंतर स्किलिंगमध्ये येऊया आपण. प्रपोज्ड अमेंडमेंट टू अप्रेंटिसशिप ॲक्ट टू एनहान्स अपॉर्च्युनिटीज फॉर यूथ. अप्रेंटिसशिप ॲक्टमध्ये अमेंडमेंट आता काही प्रपोज्ड आहेत. याशिवाय नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमसाठी नव्याने 3,000 कोटीचं प्रावधान करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे येऊया आपण. इनोव्हेशन अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता या अंतर्गत येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 50,000 कोटी खर्च केले जाणार आहेत. ठीक आहे. यासाठी 1,500 कोटी जे आहेत ते डिजिटल पेमेंटसाठी त्यांनी राखून ठेवलेले आहेत. नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन या अंतर्गत गव्हर्नन्स आणि पॉलिसी रिलेटेड नॉलेज जे आहे ते सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध केलं जाणार आहे नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन अंतर्गत. याशिवाय न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे हिच्या मदतीने PSLV CS51 हे जे आहे या लॉन्च व्हेकलच्या मदतीने ब्राझीलचं ॲमेझोनिया सॅटेलाइट आणि इतर भारतीय सॅटेलाइट्स जे आहेत ते लॉन्च केले जाणार आहेत. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, इस्रो नाही. ठीक आहे. नंतर गगनयान मिशन अंतर्गत 4 भारतीय अंतराळवीर जे आहेत त्यांची ट्रेनिंग चालू आहे रशियामध्ये. नंतर पहिलं अनमॅन्ड लॉन्च जो आहे आपला म्हणजे मानव विरहित जो काही लॉन्च आहे तो डिसेंबर 2021 मध्ये होणार आहे. आणि डीप ओशन मिशनसाठी 4,000 कोटी येणाऱ्या 5 वर्षांमध्ये खर्च केले जाणार आहेत. शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स. तर याच्यामध्ये काय अपेक्षित आहे सरकारला ते आपण बघूया. नॅशनल कमिशन फॉर अलाइड हेल्थ केअर प्रोफेशनल हे ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेलं आहे. ते कशासाठी आहे? ट्रान्सपरंट अँड एफिशियंट रेग्युलेशन ऑफ 56 अलाइड हेल्थ केअर प्रोफेशन्स. ठीक आहे. जे हेल्थ केअर प्रोफेशन्स आहेत अलाइड त्यांच्या
रेग्युलेशनसाठी नॅशनल कमिशन फॉर अलाइड हेल्थकेअर प्रोफेशनल्स इंट्रोड्यूस केलेलं आहे. याशिवाय नॅशनल नर्सिंग अँड मिडवायफरी कमिशन बिल हे सुद्धा इंट्रोड्यूस केलेलं आहे, नर्सिंग प्रोफेशनशी संबंधित आहे ते. नंतर जी पहिली डिजिटल सेन्सस होणार आहे, जनगणना होणार आहे, ती पूर्णपणे डिजिटल होणार आहे. त्यासाठी 3,768 कोटींचं प्रोव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. आता गोव्याची पोर्तुगीजांच्या ताब्यातून जी आपण सुटका केली, गोवा जो स्वतंत्र करून घेतला आणि भारतात सामील करून घेतला, त्याचा हीरक महोत्सव आहे आणि त्या हीरक महोत्सवासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने 300 कोटीचं प्रोव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. आता काही आकडेवारी त्यांनी दिलेली आहे. फिस्कल डेफिसिट हे GDPच्या 6.8% राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर ग्रॉस बॉरोइंग जी आहे, म्हणजे जे आपण कर्ज उभारलेलं आहे मार्केटमधनं, ते जवळपास 12 लाख कोटी असणार आहे. आणि फिस्कल कन्सॉलिडेशनचा जो आपला पाथ आपण निवडलेला आहे, त्याच्यामध्ये फिस्कल डेफिसिटची लेवल 4.5%वर 4.5%च्या खाली आणायचं टार्गेट त्यांनी 2025-26 पर्यंत ठेवलेलं आहे. सध्या त्यांनी येणाऱ्या वर्षासाठी फिस्कल डेफिसिटचं टार्गेट काय ठेवलेलं आहे, 6.8% GDPच्या, आणि 2025-26 पर्यंत ते 4.5% पर्यंत आणायचं टार्गेट आहे. ठीक आहे. आता जे नेट बॉरोइंग्स आहेत स्टेट्सच्या, त्यांनी 4% सांगितलेला आहे. राज्यांचा जो GDP असणार आहे त्याच्या 4%पर्यंत 2021-22 मध्ये ते कर्ज उभे करू शकतील. आणि ही सूचना रेकमेंडेशन 15व्या फायनान्स कमिशनच्या सूचनेला आधारित आहे किंवा त्याच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. नंतर 15वं फायनान्स कमिशन जे आहे ते 2021-26 साठी त्यांनी राष्ट्रपतींकडे सबमिट केला तो फायनान्स कमिशनचा अहवाल. आणि याच्यामध्ये राज्यांचा जो वाटा असणार आहे रेव्हेन्यूमध्ये तो 41% असणार आहे. किती? 41%. अकॉर्डिंग टू 15th फायनान्स कमिशन, स्टेट्स वर्टिकल शेअर विल बी 41%. ठीक आहे. याशिवाय कमिशनच्या रेकमेंडेशननुसार 1,18,452 कोटी हे रेव्हेन्यू डेफिसिट ग्रँट असणार आहे 17 राज्यांना 2021-22 साठी. आणि मागच्या वर्षी तो 14 राज्यांना देण्यात आलेला होता रेव्हेन्यू डेफिसिट ग्रँट, आणि तो होता 74,340 कोटी. आता टॅक्स प्रपोजल्स जे महत्त्वाच्या ज्या काय म्हणू आपण नव्याने ज्या सुधारणा आहेत त्या आपण बघूया. सुरुवात करूया आपण डायरेक्ट टॅक्सेसपासून. असं म्हणतात की कॉर्पोरेट टॅक्स रेट हा जगामध्ये सगळ्यात कमी आहे भारताचा. नंतर रिटर्न फायलर्स जे आहेत, इन्कम टॅक्स रिटर्न फायलर्स 2020 मध्ये 6,48,00,000 झालेले आहेत. 2014 मध्ये ते 3,31,00,000 होते. म्हणजे जवळपास डबल किंवा दुप्पट झालेले आहेत इन्कम टॅक्स रिटर्न फायलर्स. ठीक आहे. याशिवाय फेसलेस असेसमेंट अँड फेसलेस अपील सुरू होणार आहेत. फेसलेस असेसमेंट आणि फेसलेस अपील म्हणजे जो असेसी आहे त्याला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जायची गरज नाही जर का त्याला असेसमेंटला अटेंड करायचं असेल किंवा अपील फाईल करायचं असेल तर. सिनियर सिटीजन्सला जे रिलीफ देण्यात आलेले आहेत तर त्यांना एक्झेम्पशन फ्रॉम फायलिंग टॅक्स रिटर्न्स फॉर सिनियर सिटीजन्स ओव्हर 75 years ऑफ एज अँड हॅव्हिंग ओनली पेन्शन अँड इंटरेस्ट इन्कम टॅक्स टू बी डिडक्टेड बाय पेइंग बँक. म्हणजे काय, सिनियर सिटीजन्स ज्यांचं वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना फक्त पेन्शन आणि व्याजातून जर का त्यांचं उत्पन्न होत असेल तर त्यांना रिटर्न फाईल करायची गरज नाही आणि त्यांचा टॅक्स जो आहे ती त्यांची बँकच डिडक्ट करून टाकेल. ठीक आहे. याशिवाय ज्या केसेस आहेत टॅक्सेशनशी रिलेटेड त्याची रिओपनिंग जी आहे ती पूर्वी 6 वर्षापर्यंत होती, आता ती 3 वर्षावर आणून ठेवलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त 3 वर्षाच्या आत तुम्हाला ती केस रिओपन करता येईल. ठीक आहे. नंतर सिरियस टॅक्स इव्हेजन केसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये जर का
50 लाखापेक्षा जास्त इन्कमचं कन्सिलमेंट असेल किंवा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल तर त्या केसेस ज्या आहेत त्या 10 वर्षापर्यंत ओपन केल्या जाऊ शकतात, पण त्यासाठी प्रिन्सिपल चीफ कमिशनरची गरज, त्याच्या अप्रूव्हलची गरज पडेल. याशिवाय डिस्प्यूट रिझोल्युशन कमिटी याचं सेटअप होणार आहे आणि ज्या टॅक्सेबल किंवा टॅक्स पेयर्स जे आहेत ज्यांचं टॅक्सेबल इन्कम 50 लाखापर्यंत आहे आणि डिस्प्युटेड इन्कम 10 लाखांपर्यंत आहे त्यांच्यासाठी ही डिस्प्यूट रिझोल्युशन कमिटी जी आहे ही याचे सेटअप होणार आहे. नंतर नॅशनल फेसलेस इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनल सेंटर हे सुद्धा नव्याने एस्टॅब्लिश होणार आहे. ठीक आहे. पुढे NRI साठी त्यांनी काय रिलॅक्सेशन दिलेले आहेत ते आपण बघूया. आता यासाठी त्यांनी सांगितलंय की नव्याने ज्या आहेत रूल्स ते नोटिफाय केले जाणार आहेत. ठीक आहे. तर जे फॉरेन रिटायरमेंट अकाउंट्स आहेत NRIsचे त्यासंबंधी नव्याने रूल्स येणार आहेत. ठीक आहे. आता डिजिटल इकॉनॉमीसाठी त्यांनी काय इन्सेंटिव्स दिलेले ते आपण बघूया. लिमिट ऑफ टर्नओव्हर फॉर टॅक्स ऑडिट इज इन्क्रीज्ड टू 10 करोड. पूर्वी ती 5 कोटी होती, आता 10 कोटी करण्यात आलेले जर का त्यांचे 95% जास्त ट्रान्झॅक्शन्स डिजिटल असतील तर. म्हणजे असे युनिट्स ज्यांचं टर्नओव्हर हे आता 10 कोटी असेल तर त्यांना टॅक्स ऑडिट करायची गरज आहे, प्रोव्हाइडेड 95% ट्रान्झॅक्शन्स त्यांचे डिजिटल किंवा ऑनलाईन असतील तर. ठीक आहे. नंतर फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्याला अट्रॅक्ट करायचे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड्स हे आता एलिजिबल केलेलं आहे त्यांना बाय इशुईंग 0 कुपन बॉन्ड्स. ठीक आहे. नंतर टॅक्स हॉलिडे फॉर कॅपिटल गेन्स फ्रॉम इन्कम्स ऑफ एअरक्राफ्ट लिझिंग कंपनीज. नंतर म्हणजे एअरक्राफ्ट इंडस्ट्रीसाठी त्यांनी काही हे काय म्हणू आपण इन्सेंटिव्स दिलेले, टॅक्स एक्झम्पशन दिलेलं आहे एअरक्राफ्ट लीज रेंटल्स पेड टू फॉरेन लेसर्स. म्हणजे काय की या ज्या एअरक्राफ्ट कंपनीज आहेत सध्या ज्यांच्यावर कर्जाचं डोंगर उभा आहे त्यांना त्यांनी टॅक्स हॉलिडे दिलेला आहे कॅपिटल गेन्समध्ये. ओके. नंतर इनडायरेक्ट टॅक्सेसकडे आपण वळूया. जर का तुमचं GST मध्ये एका महिन्यामध्ये जर का ट्रान्झॅक्शन झाले नसतील, ज्याला आपण नील ट्रान्झॅक्शन म्हणूया, तसे नील रिटर्न जर का तुम्हाला फाईल करायचे असतील तर ते तुम्ही फक्त SMS थ्रू सुद्धा फाईल करू शकता. नंतर जे छोटे टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्यासाठी क्वार्टरली रिटर्न आणि मंथली पेमेंटची सिस्टम इंट्रोड्यूस केलेली आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक इनवॉइस सिस्टम, प्री फिल्ड एडिटेबल GST रिटर्न आणि डीप ॲनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टॅक्स इव्हेजन ओळखण्यासाठी इंट्रोड्यूस केलं जाणार आहे. ठीक आहे. ओके. आता आयर्न आणि स्टील इंडस्ट्रीमध्ये आता कस्टम्स ड्युटी जी आहे ती 7.5% आणून ठेवण्यात आलेली आहे युनिफॉर्म. ठीक आहे. नंतर ड्युटी ऑन स्टील स्क्रॅप जे म्हणजे पोलाद भंगार जे आपण इम्पोर्ट करतो त्याच्यावर जी ड्युटी आहे ती 31 मार्च 2022 पर्यंत कंटिन्यू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. याशिवाय काही ज्या कमॉडिटीज आहेत त्यांच्यावरची अँटी डम्पिंग ड्युटी आणि काउंटर वेलिंग ड्युटी CVD ही रिवोक करण्यात आलेली आहे. आणि जे कॉपर स्क्रॅप आहे त्याच्यावर पूर्वी 5% जी ड्युटी होती ती कमी करण्यात आलेली आहे, 2.5% आणून ठेवण्यात आलेली आहे. टेक्स्टाईल्समध्ये बेसिक कस्टम ड्युटी जी आहे नायलॉन चिप्स आणि नायलॉन फायबर किंवा यान ही 5% आणण्यात आलेली आहे. नॅप्तावरची ड्युटी 2.5% आणलेली आहे. नंतर गोल्ड आणि सिल्वरवरची कस्टम ड्युटी सुद्धा कमी करण्यात आलेली आहे, त्यामुळे आज सोन्याचे भाव सुद्धा कमी झाले बऱ्यापैकी. याशिवाय सोलार इन्व्हर्टर्सवरची जी ड्युटी आहे ती वाढवली आहे, 5% 20% करण्यात आलेली आहे. सोलार दिवे जे आहेत त्यांच्यावरची ड्युटी 5% 15% करण्यात आलेली आहे. ही ड्युटी वाढवण्यामागचा उद्देश डोमेस्टिक प्रोडक्शन इम्प्रूव्ह व्हावं असा आहे. ठीक आहे. आता काही अचिव्हमेंट्स कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये
ज्या आहेत त्या त्यांनी इथे नमूद केलेल्या आहेत. मग प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असेल, तिचं व्हॅल्युएशन त्यांनी 2.7 लाख कोटी सांगितलेलं आहे. जे मोफत अन्नधान्य पुरवलं ते 80 कोटी लोकांपर्यंत गेलंय. नंतर कुकिंग गॅस जो आहे आपला LPG जो 8 कोटी कुटुंबांना पुरवण्यात आलेला आहे फ्री ऑफ कॉस्ट. नंतर डायरेक्ट कॅश 40 कोटी शेतकरी, महिला, सिनियर सिटीजन्स, गरीब आणि गरजू लोकांना डायरेक्ट कॅश ट्रान्सफर करण्यात आलेला आहे 40 कोटी. ठीक आहे. याशिवाय जे कोविड-19च्या विरुद्ध आपली लढाई चालू आहे त्याबाबतच्या अपडेट्स त्यांनी दिलेले आहेत. 2 मेड इन इंडिया वॅक्सिन्स आहेत, मेडिकली सेफगार्डिंग सिटीजन्स ऑफ इंडिया अँड दोज 100+ कंट्रीज अगेन्स्ट कोविड-19. नंतर लवकरच नव्याने 2 वॅक्सिन्स सुद्धा आता त्या ॲड होणार आहेत. सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 बाजारात उपलब्ध आहेत. ठीक आहे. आणि सध्या लोवेस्ट डेथ रेट पर मिलियन आणि लोवेस्ट ॲक्टिव्ह केसेस या फक्त भारतात आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 10 लाख लोकसंख्येमागे कोविडमुळे जे मृत्यूदर आहे तो जगामध्ये सगळ्यात कमी भारतात आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता हे जे वर्ष 2021 आहे यामध्ये वेगवेगळे माइलस्टोन्स आहेत इंडियन हिस्ट्रीमधले, ते सुद्धा त्यांनी मेन्शन केलेले आहेत. हे 75वं वर्ष आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून. नंतर गोवा भारतात सामील झाला, त्याला 60वं वर्ष हे आता चालू झालेलं आहे किंवा 60वं वर्ष हिरक महोत्सव. नंतर भारत पाकिस्तान जे युद्ध झालं होतं आणि बांगलादेशची निर्मिती झाली होती त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. स्वतंत्र भारतामधली ही 8वी जनगणना असणार आहे. नंतर भारताकडे ब्रिक्सची प्रेसिडेन्सी येणार आहे आणि चंद्रयान 3 मिशन सुद्धा 2021 मध्येच होणार आहे. ठीक आहे. तर या गोष्टी आपण बघितल्या आत्ता नेमक्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे बजेट 2021-22च्या या हायलाइट्स होत्या त्या आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं घाईघाईत जर का हे व्हिडिओ सेशन आपलं झालं असेल तर हे आणखी डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी याचं जे PDF आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने PIBच्या वेबसाईटवर जे रिप्रोड्यूस केलेलं आहे ते तुमच्यासोबत आपण शेअर करणार आहोत. ते डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये असणार आहे. तर जास्तीत जास्त मुलांनी हे बजेटचं जे हायलाइट्स आहेत त्या स्वतः वाचाव्यात, सो दॅट जर का आपल्याला काही प्रश्न विचारले येणाऱ्या स्कीमवर तर ते प्रश्न चुकायला नको. ठीक आहे. तर इथेच आपण थांबूया. धन्यवाद.